नमस्कार मित्रांनो, आज आपण पंढरपूर तालुक्यात बंडी शेगाव ह्या गावामध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांची विहीर आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर चला आपण. हा, हवेच्या रोडच्या कडेलाच आहे बघा. श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर, बंडी शेगाव, तालुका पंढरपूर. हे बघा कसं वरच्या साईडने हवे गेलाय. पालखी महामार्ग जे फलटणवरनं येतो ना, ती रोड आहे. हो का, श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर. जे बघा बाजीराव पेशवेच्या काळातील विहीर, पूर्ण दगडी बांधकाम. हे बघा पूर्ण. हो का, हवेच्या एकदम शेजारी आहे. ते जुन्या काळातली, पुरातन काळातली विहीर आहे. पाणी बी बघा किती स्वच्छ आहे. एक नंबर स्वच्छ पाणी, एकदम कास्त जबरदस्त बांधकाम आहे. तात्या काय वाटतंय तुला मग? एकच नंबर आहे. कुठंच बघितली नाही आपण. काय बांधकाम आहे हे बघा वरती. तुला काय वाटत अधिक कमी वेळ सांगावं. रामकृष्ण हरी माऊली. श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर, बंडी शेगाव, तालुका पंढरपूर येथे मी आलेलो आहे. तर मी तुम्हाला आता विहीर दाखवलीच आहे. तर ही विहीर देहू, आळंदी, पंढरपूर ह्या पालखी महामार्गावर विहीर आहे. ह्या विहिरीच्या समोर म्हणजे उत्तरेस श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं उभं रिंगण होतं. म्हणजे ज्यावेळेस पालखी पंढरपूरला जाते त्यावेळेस इथं उभं रिंगण होतं. विहीर वारकरी संप्रदायासाठी श्रद्धास्थान आहे. ह्या विहिरीची लांबी म्हणजे ही जी लांबी दिसते तुम्हाला, ही 111 फूट आहे. आणि ही रुंदी, ही अशी रुंदी जी आहे ही 18 फूट आहे. आणि ह्या विहिरीची खोली ही 65 फूट आहे. व ह्या विहिरीस एकूण 62 पायऱ्या आहेत. ह्या 62 पायऱ्यामध्ये 6 टप्प तयार केल्या. पण ह्या विहिरीला 12 असं म्हणतात. तर तुम्हाला कशी वाटली श्रीमंत बाजीराव पेशव्यांची विहीर? तुला काय वाटत अधिक कमी वेळ सांगावं.